नीरा देवधरच्या प्रकल्पातील गावडेवाडी, शेखमीरवाडी आणि वाघोशी या उपसा सिंचन योजनांना त्या ठिकाणी तृतीय सुप्रमा देऊन त्यांची निविदा काढण्याचा विषय आमचे कपूर साहेब बसले आहेत. कपूर साहेब हेही तातडीनं हातामध्ये घ्या आणि हेही काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. एवढंच नाही तर आता त्यांनी नवीन मागणी माझ्याकडे काय दिली तर म्हणाले आता आमच्या फलटणमध्ये जुनं एअरपोर्ट आहे, आता ते एअरपोर्टही चांगलं करा आणि त्याच्यावरही विमान उतरवा. आता हे खरं आहे की जर औद्योगिक दृष्ट्या आपल्याला प्रगत व्हायचं असेल तर एअरपोर्ट महत्वाचं आहे, पण याचं मी आश्वासन आज देऊ शकत नाही. मी आता या एअरपोर्टवर या ठिकाणी एक त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण सर्वेक्षण करण्याकरता एक पीएमसी अपॉइंट करीन आणि त्या पीएमसीच्या रिपोर्टवर आधारित या ठिकाणी पुढचा निर्णय घेईन. जर पीएमसीने सांगितलं रणजित दादा की इथे अशा प्रकारचं काम करणं शक्य आहे तर ते निश्चितपणे मी करून देईल, हे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. यासोबत अजून काही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, साखरवाडी तहसील कार्यालय, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे यायची गरज नाही. तुम्ही आपल्या बावनकुळे साहेबांकडे गेलात तरी देखील हे काम होतं. तुम्ही मागच्याही हे 2-4 कामं सचिन दादांनी तुम्ही थेट बावनकुळे साहेबांकडनं करून घेतले आहेत. तुमचं तिकडे चांगलं सेटिंग आहे मला माहिती आहे, त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टींकरता मला त्रास देण्याची काही आवश्यकता नाही आहे. एक सातत्याने मला त्यांची मागणी असते की नाईक बोंबवाडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एक लार्ज मेगा प्रोजेक्ट दिला पाहिजे. मी त्याच्या पाठीमागे लागलो आहे आणि मी तुम्हाला तो प्रोजेक्ट निश्चितपणे देणार आहे. काही लोकांची बोलणं चाललेलं आहे आणि तो प्रोजेक्ट हा तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे देऊ. यासोबत अजून काही मागण्या आहेत. MSSIDCच्या तर आपण मागण्या केलेल्याच आहेत आणि मला असं वाटतं की एक अजून चांगली मागणी आपण केलेली आहे की यंत्रसामुग्रीनं सुसज्ज असणारं एक शासकीय रुग्णालय फलटणमध्ये असावं. निश्चितपणे त्याही संदर्भातला निर्णय राज्यातलं सरकार घेईल आणि आपलं जे रुग्णालय असेल त्याचं अपग्रेडेशन करून त्या ठिकाणी अधिकची काही इमारत करायची असेल, काही इक्विपमेंट द्यायचे असतील तर या संदर्भात निश्चितपणे जो काही निर्णय करायचा तो निर्णय आपण करू. मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो, आपलं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार विकासाचा विचार करणारं सरकार आहे. आम्हाला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास घडवायचा आहे. या महाराष्ट्रामधला दुष्काळी भाग आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे. आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे. आपण बघा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांकरता दिलं आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं. आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही. सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार. मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही. आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो. आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही तुम्हाला ती सवलत देऊ. त्यामुळे आता तरी 5 वर्षापर्यंत ही सवलत तुमच्याकरता आम्ही ठेवली. आणि एवढंच नाही तर आता आपण जे सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्यानंतर 2026च्या डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तासाची वीज आणि मोफत वीज हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या सगळ्या उपसा सिंचन योजना देखील आता आम्ही त्या ठिकाणी सोलरवर टाकतो आहोत. आमच्या उपसा सिंचन योजनांना देखील सोलरची वीज मिळाल्यामुळे सातत्याने बिल भरलं नाही म्हणून
आमच्या ज्या उपसा सिंचन योजनांवर संकट येतं त्या संकटातनंही उपसा सिंचन योजनांना पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत। बंधू भगिनींनो, सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण आज एवढंच सांगतो की आम्ही जे काम सुरू केलंय त्यामुळेच तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय। हे काम मोठं आहे, पण हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत नाही, जोपर्यंत दुष्काळ आम्ही दूर करत नाही, तोपर्यंत आमचं कार्य थांबणार नाही। आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी या ठिकाणी ठेवावा एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, 2 मिनिटं कुणी जागा सोडू नका, आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचं। तर आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर इथे भाष्य केले। निंबाळकरांचा या प्रकरणामध्ये काहीही संबंध नाहीये, उगाच सगळ्या ठिकाणी राजकारण घुसवायचं नसतं आणि ते निंदनीय आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत। आणि एकूणच रणजित निंबाळकरांवरील आरोप त्यांनी फेटाळले। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचे प्रकार निंदनीय आहेत, निंबाळकरांचा यामध्ये काहीही संबंध नाही असं फडणवीस यामध्ये म्हणालेत। विरोधकांचे माजी खासदार निंबाळकरांवर काही आरोप होते आणि ते सगळे आरोप फडणवीसांनी फेटाळलेत। तर मला थोडी जरी शंका असती तर आजचा कार्यक्रम रद्द केला असता असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। तर या ठिकाणी मी येऊ नये यासाठीही प्रयत्न झाले असंही ते म्हणालेत। प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण सहन करणार नाही असाही इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। तर फलटणमध्ये आज विविध विकास कामांचं उद्घाटन होतं आणि त्याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना हा इशारा दिलेला आहे। शिवाय रणजित निंबाळकरांवर फलटणच्या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी जे काही आरोप करण्यात येत होते